नमस्कार. हाँ बोला सर। विशाल, आवाज येत नाही तुझा. म्यूटवर आहेस तू. हा विशाल. हा, येतोय ताई आवाज हं. आता. हो, आता येतोय, आता येतोय. ते कोणतरी जॉईन झालं, त्यांना जॉईन करण्याच्या याच्यात म्यूट झालं. नमस्कार, मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या ह्या संवाद सारथी व्याख्यानमालेला सुरुवात करण्यापूर्वी मी आमच्या एनजीओ विषयी एक हा विशाल. हा, आता येतोय आवाज ताई. हो हो, आवाज येतोय तुझा आता, आणि तुझा व्हिडिओ पण फ्रीज झाला होता. हा, ते कनेक्शन गेलं होतं अचानकच. अच्छा अच्छा. हं. नमस्कार, मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आमचं एनजीओ गेले 12 वर्ष महात्मा गांधीजींचे खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ काम करतं. गेल्या 12 वर्षात ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, महिला सबलीकरण, जलसंधारण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात आमचे एनजीओ काम करत आहे. आमच्या एनजीओच एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी शेअर करतो. लावले असतं कानाला, डाव्या कानाला लावला उजव्या नको लावू. उलटा लावलीस किती त्या कानात नाही का? माना मध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या जाने को नूतन अनुसंधान न भूले, निर्माणों के जडने समजले त्याच्यात पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ हॉटस्पॉट चालू कर ना. साधना की आंधी में हा रसा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं।
कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन संवाद यात्रा सुरू केली. अ, ऑगस्ट 2020 पासून त्यात वेगवेगळ्या विषयांवर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित केलं. जसं कृषी प्रक्रिया उद्योग असेल, शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती, मिलेट्स फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत मोबाईलची स्क्रीन असेल, टीव्हीची स्क्रीन असेल, कम्प्युटरची स्क्रीन खूप लोक वापरत होते. त्यावर कंट्रोल कसं करायचं म्हणून आम्ही पॅरेंट्स आणि स्टुडंटसाठी ऑनलाईन माध्यमातून वर्कशॉप घेतले. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, यासोबतच विश्वशांती, जलसुरक्षा, जलसाक्षरता, आरोग्य, अशा विविध विषयांवर आम्ही ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले. आज आपण ज्या व्याख्यानासाठी जमलो आहोत, संवाद सारथी, याची सुरुवात जेव्हा झाली 15 ऑगस्ट 2022 ला, भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त. तर आम्ही त्यापूर्वी खूप तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली. आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताईंशी चर्चा केल्यानंतर आम्ही या व्याख्यानमालेला सुरुवात केली. याचा मुख्य उद्देश की जे पण डिफरंटली एबल अपंग व्यक्ती असतात, त्यांच्या जीवनात खूप सारा संघर्ष रोजच असतो. तर ते आपलं जीवन जगत असताना आपल्यातल्या उणिवा ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, आपल्यातलं जे एनर्जी आहे, सारथी आहे, त्याला ते कुठल्या पद्धतीने हँडल करतात, हे सगळं या माध्यमातून जाणून घेण्यासाठी या व्याख्यानमालेची सुरुवात केली. आणि आतापर्यंत जेवढे 151 वेबिनार्स झाले, त्या प्रत्येक वेबिनारमध्ये आलेली व्यक्ती ही निश्चितच मास्टर ब्लास्टर होती त्यांच्या क्षेत्रातली, आणि त्यांनी केलेलं कार्य हे त्यांच्या क्षेत्रातलं सर्वोच्च असं कार्य होतं. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 30 जिल्ह्यातनं महानुभाव येऊन गेले. त्यासोबतच महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असेल, पंजाब, या व्यतिरिक्त दिल्ली, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा, या राज्यातले देखील महानुभाव येऊन गेले. आम्हाला प्रत्येक वेळेस या सर्वांकडून नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात. आणि निश्चितच त्यांचे हे सगळे अनुभव, त्यांचं दिशादर्शक असलेलं चरित्र हे इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आमच्या एनजीओला मिळते ऑनलाईनच्या माध्यमातून. त्यामुळे निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. मी जास्त वेळ न घेता आपल्या वक्ते त्यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. अनिता मॅडम, अनम्यूट करा. तुम्ही म्यूट आहात. डॉक्टर अनिता मॅडम. भावनाताई, आवाज येतोय ना माझा? हो, येतोय आवाज. अनिता मॅडम. यांच्या याला काय प्रॉब्लेम झाला? ते अनिता आवाज मॅडम, येतोय आवाज येतोय हा. का? हॅलो, हा आवाज येतो का? येत आहे सॉरी, सर, आवाज येत डिस्कनेक्ट झाले होते मी, सॉरी. हो. सॉरी. धन्यवाद सर. नमस्कार. आवाज येतोय? नमस्कार. हो, येतोय, क्लिअर आहे. नमस्कार. धन्यवाद सर. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 152 आज गुंफले जात आहे. कोणतेही महान व्यक्तिमत्व कधीही कमकुवत चारित्र्यावर किंवा स्वभावावर बांधले जात नाही. त्याला मिश्र धातूंची आवश्यकता असते, जी की झीज आणि अश्रूंना तोंड देऊ शकेल. जॉर्ज एलियट, अर्थात ही इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे. याचं मीनिंग म्हणजे असं आहे की की कुठलंही महान व्यक्तिमत्व बनण्यासाठी उच्च अशा चारित्र्याची
उच्च अशा स्वभाव गुणांची, उच्च विचारांची आवश्यकता असते. आणि महान व्यक्तिमत्व ही तीच बनते की जी मोठ्या कष्टातून जाते आणि अश्रूंची पायाभरणी त्यांना होते, असं जॉर्ज एलियट यांना सांगायचं आहे. तर आजचे जे आपले वक्ते आहेत ते सुद्धा असेच आहेत. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 152वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत व्यावसायिक व क्रीडा क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील लखानी तालुक्यातील रहिवाशी महान असे व्यक्तिमत्व, आरोग्य सल्लागार, नाशिक येथील माननीय दलपंतजी झंजाड सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचं शिक्षण 12वी झालेलं आहे आणि सरांचा जो व्यवसाय आहे तो RCM नेटवर्क मार्केटिंग हा सरांचा व्यवसाय आहे. सर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील कार्यरत असतात. आरोग्य सल्लागार सर आहेत. आरोग्याविषयी वेगवेगळे सेवा सर देत असतात. तसेच सरांना स्विमिंग हा सरांचा आवडता खेळ आहे आणि सरांचा जो छंद आहे तो लोकांना आत्मनिर्भर बनविणे हा सरांचा छंद आहे. सरांना आजवर अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. त्यामध्ये सरांना स्विमिंगबद्दल अवॉर्ड मिळालेला आहे. RCM इन अवॉर्ड देखील सरांना लाभलेले आहेत. तर असे हे जे आजचे आपले महान व्यक्तिमत्व आहेत, माननीय दलपंताजी नाही, झंजाड नाशिक सर आज आपण नाशिक दलपतची झंझाळ. नाशिक दलपंताजी झंझाळ. झंजाड सर आज आत्मनिर्भर बना ह्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि आपले आजचे वक्ते नाशिक झंझाड सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं जीवन चरित्र आमच्यासोबत शेअर करावं. खूप खूप स्वागत आहे सर आपलं. बहुत बहुत धन्यवाद. आज आपण संवाद सारथी संकल्प फाउंडेशन अंतर्गत मला इन्व्हाइट केल्याबद्दल मी आपलं फार फार आभारी आहे. मी स्वप्नातही असं योग येईल बा माझ्या जीवनात असं बघितलं नव्हता. पण रणजित सरांच्या माध्यमातून मला एक कॉल आला आणि आपण संवाद देणार का बा, एक फोन कॉल केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आपल्या समोर हजर आहे. माझं नाव नाशिक, जिल्ह्याचं नाव आपल्या लक्षात आहे महाराष्ट्राच्या. पण माझ्या आई वडिलांनी मला एक त्या काळात आज 57 वर्षापूर्वी नाशिक या नावाने सॉरी नाव मला ते नोंदणी सॉरी करून हां घेतली. मला ते हे वाटलं सॉरी. नाशिक नाव सॉरी माझ्या लक्षात नाही हा आलं. सॉरी. हा. तर माझं नाव नाशिक, वडिलांचं नाव दलपतजी आणि आडनाव आहे झंझाळ. मैं गावखेड्यातला लाखनी तालुक्यातला एक रेंगेपर कोठा गाव आहे. प्राथमिक शिक्षण माझं रेंगेपर कोठा या गावी झाला आणि 8व्या वर्गापासून मी भंडाऱ्याला शाळा शिकलो. 8वी 9वी 10वी माझी 1987ला झाल्यानंतर मी भंडाऱ्यावरून शेल्टर वर्कशॉप नागपूरला आहे. विकलांग बांधवांच्या, दिव्यांग बांधवांच्या शेल्टर वर्कशॉप. तिथून आर्मेचर वाइंडिंग केली आणि वर्षभरातच परत भंडाऱ्यात आलो. मोठ्या भावांचा एक टेलरिंगचा व्यवसाय असल्यामुळे मी बालपणापासूनच मला टेलरिंगचे धडे पाठांतर होते आणि मी 10व्या वर्गातच असताना एक आत्मनिर्भर म्हणून, कारागीर म्हणून एक कपडे वगैरे शिवणारा विद्यार्थी बनलो होतो. पण शाळा शिकता शिकता बी मी कपडे शिवण्याचं काम करत होतो. माझे 12वी झाल्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन चालू केलं आणि लाखणीला येऊन लाखणीला ग्रॅज्युएशन चालू केलं. आम्ही 5 भाऊ, 3 बहिणी असा आणि आई वडील असे 10 लोकांचा परिवार होता. मोठ्या भावांना जॉब होता, राऊंड ऑफिसर होऊन रिटायर पण झाले. ते बाहेरगावी तुमसरला स्थायिक झाले. 2 भाऊ भंडाऱ्याला स्थायिक आहेत आणि 2 भाऊ आम्ही लाखणीला स्थायिक आहोत. त्याच्यापैकी मी 4थ्या नंबरचा
मुलगा आणि डाव्या पायाने 60% पोलिओग्रस्त. वयाच्या 3 वर्षापासूनच मला पोलिओचा प्रॉब्लेम झाला होता आणि परिस्थिती फार हलाखीची होती. कधी उपाशी तापाशी राहूनही बालपण आमचे असे निघून गेले की अं, वेळ काळ फार कठीण समस्या होती. शिक्षण जेमतेम 12वी पर्यंत झाला, फर्स्ट इयर चालू केला, पण त्याच्यानंतर योगायोग असा का भाई लग्न होऊन गेला 1993 मध्ये. आणि 94 मध्ये मी कारागिरी शाळा शिकता शिकता टेलरिंगचा व्यवसाय करत होतो. त्याच्यामुळे मला ज्यांनी मुलगी दिली त्यांनी देऊन पण टाकली का भाई चला एक आत्मनिर्भर आहे बा, तर जनता आपण त्याला काय हरकत नाही म्हणून. 93 ला लग्न झाला, 94 ला मुलगा झाला आणि 94लाच मी माझी स्वतःची वर्कशॉप टाकली, टेलरिंग व्यवसाय दुकान घातले. आणि त्या काळात माझ्याकडे 4 कारागीर लोक होते. 4 कारागीर असताना माझा परिवार चांगला चालत होता. गाव 96ला वडील मरण पावले. तर मी निर्णय घेतला का चला आपण खेड्यातून शहराकडे जावा बा, आणि शहरात राहून आपला व्यवसाय तर शहरातच होता, जाणं येणं करावं लागत होतं. एका पायाने सायकल चालवत चालवत रात्रीच्या 10-10, 11-11, 12-12 वाजेपर्यंत जावं लागत होता गावला, 10 किलोमीटर जागा अंतर. तर निश्चय करून मी शहरात राहायला आलो. आई होती सोबत, परिवार दापोटी सगळं बरोबर चालत होता. 2000ला काही समाजकंटक लोकांच्या येण्यामुळे माझा एक जीवन एक परिवर्तन झाला की मी रोडपती झालो. तिकला सवारला एक सुशिक्षित बेरोजगार आणि त्या हिशोबानं आपले व्यवसाय करणारा माणूस बा अशी माझी थोडीशी चांगली प्रतिष्ठा मलिन झाली आणि मी एक रोडपती म्हणून जीवन जगणं सुरू केलं. अतिक्रमण जागेवर मी माझा एक शिलाई मशीन घेऊन दुकान थाटला आणि किरायाच्या घरी राहत होतो. वेळ अशी आली की त्यांनी किरायाचा घर बी खाली करून मागितला, तर मी सहपरिवार पूर्ण 2000ला आपल्या फुटपाथ जागेवर आणि व्यवसाय दोन्ही कामं चालू केले. करता 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 2006ला माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारचा माझ्याजवळ संसाधन नव्हता. एक सायकल तेवढा माझा जीवन होता, सायकल चालवता येत होती म्हणून मी हा सगळा संघर्ष पेलवू शकलो. म्हणायला काय हरकत नाही, कारण का मी 1 किलोमीटर बी जागा असं काही ओझे घेऊन चालू शकत नाही माझ्या जीवनात. तर फार कठीण संघर्ष जीवन होता. वडिलोपार्जित शेती वगैरे होती, भविष्यापैकी 1.5 एकर शेती तेवढी माझ्या विषयाला आली. कधी आपण बटाई न देणे, कधी स्वतः करणे, असा जीवन संघर्ष चालूच होता. माझ्याकडे आम्ही दोघं पती पत्नी आणि 2 मुलं. मुलगा 12वी झाला सायन्स मध्ये आणि त्यावेळेस RCM तसा 2006 पासून माझ्या जीवनात सुरू झाला होता. 2011ला मी न्यू ब्रँड स्कूटी प्लेजर गाडी घेतली होती RCMच्या बदौलत. 2012ला 2011 डिसेंबरला RCM बंद झाला. ना की 25,000 कंपन्या अशा भारतातल्या ज्या नेटवर्क मार्केटिंगच्या काम करत होत्या, मनी सर्क्युलेशनच्या काम करत होत्या, भारत सरकारने त्याच्यावर बंदी आणली. बंदी आणल्यानंतर 6 महिन्यातच RCM सुरू झाला. माझा टेलरिंग व्यवसाय चालूच होता. पण 6 महिन्यातच चालू झाला, पण आपल्या मनामध्ये जास्ती निर्माण झाली का बंद झालेल्या कंपनीसोबत काम का करायचं, किंवा इतरही सिनियर अप्लाईन लोक कोणी त्या सिस्टम मध्ये आपली सुरुवात केली नव्हती. त्याच्यामुळे मी पण आपली काही सुरुवात केली नाही. दुसऱ्या 2-3 जीवनात येऊन गेल्या नेटवर्क मार्केटिंग कंपनी, मनी सर्क्युलेशन वाल्या. पण ज्या लीडर येऊन गेले ते काही दिवसातच रफूचक्कर होऊन दुसरी कंपनी जॉईन करत गेले, तर मी आपला तिथंच थांबत राहिलो. आणि असं करता करता 2016ला बी एका मनी सर्क्युलेशन कंपनीमध्ये काम करत असताना ती पण 2016ला बंद झाली. तर मी आता संकल्प करून घेतला होता की भाई आता कोणतीही नेटवर्क मार्केटिंगचं काम करणार नाही.
पण 2017ला आरसीएमचं काम थोडंसं चांगला डोळ्याला दिसत होता. गव्हर्नमेंटची गाईडलाईन 2016ला येऊन गेली आरसीएमच्या बदलत. तर हे थोडं थोडं आपल्याला शब्दावली टच होत होती. तर आपण हेड ऑफिसला जाऊन आपले डॉक्युमेंट्स केवायसी करून त्या डिसेंबर महिन्यामधले थांबलेले पैसे बी आपण काढून घेतले. 10,500 रुपये माझ्या जीवनात वापस आले आरसीएमच्या माध्यमातून. तर पण मी आरसीएम सुरू काही केलं नव्हतं, कारण का आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्याचं काही असं वातावरण आपल्या नजरेस काही येत नव्हता. त्याच्यामुळे आपण आरसीएमला काही सुरुवात केली नव्हती. पण 19 जुलै ऑगस्ट मध्ये 2019ला माझे ग्रेट अपलाईन राजहंस मस्के सर जी पाणठेल्याचा व्यवसाय करत होते, आणि त्यांनी 3 महिन्याच्या अगोदर त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती आणि 10,000 रुपयाच्या स्टेटमेंट घेऊन माझ्यापर्यंत आले होते. आता जुनीची उडकी पाडकी होती, जुन्या काळातले ते आरसीएम होते, पण दुसऱ्या ग्रुपमध्ये होते. आता आरसीएमचा एवढा चांगला विश्वास दाखवून त्यांनी या सिस्टम मध्ये मला जॉईन करून घेतला. आता त्यांच्या संगतीनं, एकमेकाच्या मदतीनं आपण आरसीएम आजही करत आहोत आणि पुढेही करत राहणार आहोत. तर पाहता पाहता आज ते पाणठेला चालवणारे 50,000च्या वरची इन्कम घेऊन राहिले. माझ्याही अकाउंटला 10-20 हजार रुपये पर महिने येत राहतात आणि वाढत आहेत. 151 रुपयापासून माझी पहिली कमिशन सुरू झाली. दुसऱ्या महिन्याची 404 रुपयाची कमिशन, तिसऱ्या महिन्याची 1,404 रुपयाच्या कमिशन, असं करता करता 2200, 2800, 3500, 3800, 4200, 5,000, 10,000, 22,000 रुपयापर्यंत मी आले. आणि हा थोडा लोकांचा नेटवर्कचा काम असल्यामुळे कमी जास्त होत राहतात. तर अशा पद्धतीनं पण झिरो होत नाही. आज कोरोना काळामध्ये आपण बघितलं आहे की फार मोठ्या मोठ्या फॅक्टरींना बॅन लागलेला आहे. मोठे मोठे जॉब हातातून निघून गेले आहेत. चांगले चांगले शिकले आपले बांधव लोक वंचित झाले आहेत आपल्या जॉब पासून. ते कोरोना काळाने बी आपल्याला शिकवलं. पण कोरोना काळामध्ये आम्ही स्वतः आपल्या आरसीएमचे न्यूट्रिशन स्वतः यूज करून इम्युनिटी बुस्टरचा काम करणारे असे त्याचा लाभ घेऊन आम्ही लोकांपर्यंत जात राहिलो आणि लोकांना त्याचा मार्गदर्शन करून हेल्थ अवेअरनेस करत राहिलो, आणि त्याचे आम्हाला भरपूर लाभ मिळाले. आणि भरपूर अशी उदाहरणं आहेत की कोरोना काळामध्ये आपले जवळचे, दूरचे, परिचित, अपरिचित बरेच लोक सिक्युअर राहिले. आता ज्यांनी नाही विश्वास केला, आणि असेही उदाहरणं आहेत की त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. थोडा जर ताप, खासी, बुखार आला आणि दवाखान्यात भरती करायची वेळ आली, ते परत घरी कधी वापस आले. कोरोना काळ असा होता की भाई आपले जवळचेही पण लोक आपले नव्हते. आपले सगळा आई वडील आपले नव्हते, मुलगा वडिलांचा नव्हता, वडील मुलाचे नव्हते, अशी परिस्थिती होती. पण त्याही काळामध्ये आम्ही बिनधास्त, माझे सिनियर राजहंस मस्के सर आणि मी त्यांच्या टू व्हीलरवर बसून बढिया बिनधास्त इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही आपला सेवा देण्याचं काम करत होतो. आणि आज 2011 मध्ये मी माझी आरसीएमच्या माध्यमातून स्कूटर घेतली होती. आणि आज 5 वर्ष प्लस होऊन राहिले आहेत मला आरसीएम मध्ये. आज 2 वर्ष झाले माझ्याकडे फोर व्हीलर आहे, राहण्यासाठी चांगलासा घर आहे, दुकान मुलगा पूर्ण वेळ चालवते आहे, दुकान आहे. आरसीएमची चहापत्ती आपल्या चहाच्या दुकानामध्ये कॉफी सेल करतो आहे. आणि आरसीएमचे पूर्ण जवळपास हजारो प्रोडक्ट आहेत का जे आपण आरसीएमच्या माध्यमातून लोकांना हेल्थ अवेअरनेस. बाजार व्यवस्थेला आमच्या स्वास्थ्याशी काही लेणं देणं नाही आहे. बाजार व्यवस्थेला आमच्या इन्कमशी काही लेणं देणं नाही आहे. पण आरसीएम हा एक करोड़पतियों को करोड़पति बनाने का मिशन लेकर चलने वाला एक सिस्टम है, जो भीलवाड़ा से बिलोंग करता है, राजस्थान से, और 25 साल सिल्वर जुबली ईयर मना रहा है। और कल 16 तारीख उसका जन्मदिन है। तो 16 तारीख को वो सुबह 7 बजे से इस भारत देश को आर्थिक आज़ादी का मिशन
देने के लिए एक रूपांतरण यात्रा के रूप में 100 दिन पूरे भारत भर में 17,000 किलोमीटर की रूपांतरण यात्रा निकाल रहा है। तो हमारे भंडारा से भी वो गुजरने वाली है 13 अक्टूबर को। यहाँ से होते हुए रायपुर, दुर्ग, भिलाई, रायपुर और इधर फिर उड़ीसा, बंगाल, इस रूट से वो जाने वाली है। तो हमारे संस्था का, आरसीएम का भी बहुत बड़ा उद्देश्य है स्वास्थ्य रक्षा, स्वावलंबन, महिला सशक्तिकरण। आज साथियों, हम सबको क्या स्वास्थ्य की जरूरत है, और हमारा मिशन स्वास्थ्य पे बहुत बड़ा काम कर रहा है। स्वास्थ्य रक्षा इसका मूल उद्देश्य है। स्वास्थ्य तो चाहिए ही चाहिए, लेकिन उसके साथ में वेल्थ भी की भी जरूरत है। आज भारत देश वेल्थ के लिए झुंझ रहा है। हमारे पढ़े लिखे युवा लोग भी आज वेल्थ के लिए अपने मनचाहा इनकम नहीं पा रहे हैं। टाइम बाउंडेशन है, और किसी का नौकर बोले तो बहुत बड़ी बात होती है। पहले के लोग नौकर बनने के लिए कोई तैयार नहीं थे, लेकिन आज का जमाना पूरा हावी हो गया है नौकर बनने के लिए। इसलिए इसमें आरसीएम में तो भी एक खास बात है कि यही है, 11वीं की किताब में सीबीएसई पैटर्न के बिजनेस स्टडी किताब में 272 पेज नंबर पे इसका विश्लेषण किया जाता है कि जो गवर्नमेंट के गाइडलाइन को फॉलो करता है, ऐसी 4 कंपनियां हैं। एमवे है, ओरिफ्लेम है, हर्बल लाइफ है और आरसीएम है। और ये गवर्नमेंट के गाइडलाइन को फॉलो करने वाली 4 कंपनियों में से ये तीनों कंपनियां विदेशी है, और एक में अपना आरसीएम है, जो आज रूपांतरण यात्रा के रूप में पूरे भारत देश को दिखाने वाला है कि अभी आरसीएम चल नहीं रहा है, दौड़ नहीं रहा है, तो ये उड़ने की कगार पे है। हमारे टीसी सर आज 3 साल 4 साल से रोज सुबह क्लास लेते हैं आरसीएम गुरुकुल। सुबह 6:30 से 7:30 तक के डेली कम्युनिकेशन होता है, और वहीं पे ये सब ज्ञान पढ़ाया जाता है कि भाई आरसीएम क्या है। यह आरसीएम एक परमात्मा ने भेजा हुआ दूत है, जो भारत को नहीं तो पूरे वर्ल्ड को आर्थिक आजादी देने के लिए तैयार है। उसका मेन बेस है प्रोडक्ट यूज। क्या हम आज की डेट में तर प्रोडक्ट यूज करते नहीं है? एकच मिनिट मी तुम्हाला थांबवतो. अ, तुम्ही ठीक जसं है। आत्ता तुमच्या याच्यात सांगितलं की तुम्ही अगदी लहानपणापासून म्हणजे 3 वर्षापासून तुमचं हे पोलिओ बायपोलिओ आहे. इफेक्टेडमुळे हा, तर त्यातनं त्या त्रासातून स्वतः आत्मनिर्भर बनत गेले. तर या संपूर्ण प्रवासात अ, मला एक विचारायचं होतं की तुमच्या जीवनात जे आत्ता स्थैर्य आलेलं आहे ड्यू टू दिस नेटवर्क मार्केटिंग, तर आजपर्यंतच्या तुमच्या संपूर्ण आयुष्यात व्हॉट इज द हॅपीएस्ट मोमेंट इन युअर लाईफ, की तुमच्या जीवनातला आनंदाचा क्षण कुठला की जो तुम्ही कधीही विसरू शकत नाही? माझ्या आनंदाचा पहिला क्षण मी शेल्टर वर्कशॉप मध्ये असताना मला मुंबईला कामगार स्टेडियम मध्ये स्विमिंग स्पर्धा म्हणजे पॅरालिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. त्यामध्ये मला 3 कॅटेगरीमध्ये भाग घेणे होता. तर त्याच्यातला माझा पहिला पसंतीदा कॅटेगरी होता स्विमिंगचा. आणि आतापर्यंतही मला राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर असे ट्रॉफ्या स्विमिंगच्या माझ्याकडे अवेलेबल आहेत. खासदार चषक, आमदार चषक ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या याच्यामध्ये. आणि आरसीएमचं मी आज एक विनर अचिव्हर आहे, रॉयल्टीच्या जवळपास आहे. आणि त्या अनुषंगाने आज कारोबार
ग्रोथ मोड मध्ये आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं की त्या स्विमिंगच्या स्पर्धेत तुम्हाला खूप आनंदचं तुमचं क्षण होता. हा, तसं पहिला ओटीसी. मेडल माझा त्यावेळेस मला सुवर्ण पदक असे मला नवाजला गेला होता स्टेजवर, तर वा, त्याच्यामुळे मला त्याचा पहिला आनंद माझ्या जीवनातला आला. ग्रेट. आणि सर, ये सॉरी, मैं मराठी में हिंदी में बात करता हूँ। हमारे साथ जावेद सर है, जम्मू कश्मीर से जुड़े हुए। तो जी जैसे जी. कि आपने कहा कि वर्स्ट मोमेंट जैसे हैप्पीएस्ट मोमेंट है, वैसे ऐसे पेनफुल मोमेंट होगा कि जो कभी भूल नहीं सकते। जैसे आपने कहा कि ड्यू टू सम, मतलब जो समाज के विघ्न संतोषी लोग हैं उनके वजह से आपको रास्ते पर आना पड़ा। तो ऐसे कौन सा मोमेंट है कि जो आप भूल नहीं पाते, कि वो अभी भी आपके मन में उसके बारे में दर्द होता है? वो डर तो मैं पालता नहीं सर, बचपन से मेरी आदत है कि भाई मेरे को कोई भी संघर्ष आया तो उसमें से मेरे को बहुत बहुत बड़ा सीखने को मिलता है, और वो जीवन कहानी को मैं वही भूल जाता हूँ और आगे के बेस्ट टेक्नोलॉजी को यूज करना चालू कर देता हूँ। मैं रुका नहीं, अभी तक के नहीं रुका हूँ। और ये ऐसे संघर्ष को पार करते हुए मैं यहाँ तक का सफर तय किया हूँ। अब ये आरसीएम में भी संघर्ष होता है, ऐसा वाली बात नहीं है, आरसीएम में भी संघर्ष करना पड़ता है। तो फिर भी इसमें मैंने अपनी जिंदगी हंसमुख जिया है। कोई दुख दर्द पाला नहीं है। मैं भाई भला ही विकलांग हूँ, लेकिन मेरे को कोई विकलांग बोल है तो मेरे को बड़ी गुस्सा आता है। मैं उसको मुंह तोड़ जवाब देने की पूरी पूरी कोशिश करता हूँ। और मैं बचपन में तो मेरे से बड़े लोगों को, बच्चों को, जो स्कूल में पढ़ते थे, वो मेरे को कुछ ऐसा लंगड़ा वगैरह ऐसे बोल के अगर बोल देते थे तो मैं उनके सर पे बैठ के उनको बड़ा पिटाई करता था। वो थोड़ा मसल पावर के माध्यम से बोलो कि वो थोड़ा सा हम उसका हावी हो जाते थे। तो फिर भी हमने संघर्ष को अपने इसमें नहीं आने दिया माइंड में। और सर, जैसे कि आपने कहा कि बचपन से ही यू हैव टू लर्न अबाउट स्किल, की अलग अलग कौशल्य आप सीखते गए और आज यहाँ इस मुकाम तक पहुंचे। तो ये सबसे ज्यादा जरूरी है कि शिक्षा के साथ, मतलब जो अपन शिक्षा लेते हैं सारे लोग स्कूलों में, कॉलेज में, उसके अलावा विद्या भी जरूरी है। और जो विद्या आपने ऑलरेडी बचपन से शुरू किया है, कि मुझे बियॉन्ड माय एजुकेशन, मुझे लाइफ एजुकेशन चाहिए। और आप तभी से अलग अलग बिजनेस करते हुए यहाँ इस मुकाम तक पहुंचे। तो मेरे मन में एक सवाल है कि ये सारा, मतलब ये सोच के मुझे करना है, जैसे ड्यू टू सम इकोनॉमिकल प्रॉब्लम, ये तो सबको करना जरूरी रहता है, बच्चों को भी। लेकिन आप वहां से प्रेरणा लेके आज तक अलग अलग बिजनेस किए, करते रहे, और वो सक्सेसफुली मतलब उस मुकाम तक पहुंचा है। तो इसके पीछे क्या सीक्रेट है कि आपको कैसे लगा कि आई हैव टू चूज दिस पाथ बियॉन्ड, कि मुझे जॉब नहीं करना, बिजनेस ही करना है? क्योंकि ये सारे जो नहीं लाइव सर, देखने जॉब के वाले लोग लिए हैं। मैं हाँ। जॉब, हाँ बिल्कुल, जॉब के लिए मैंने मेरे खून पसीने का जो भी मेरे को लाभ होता था, उसमें से मैं 45 साल तक के गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई करते रहा। बहुत बार इंटरव्यू कॉल भी आया, लेकिन अभी क्या बोलता है आज, भ्रष्टाचारी सिस्टम काम कर रहा है, तो वो हमारा वहाँ नंबर नहीं लग पाया और हम अ, कोई जॉब नहीं कर पाए। लेकिन वैसा भी हम फ्री वाला जॉब तो बहुत सारा मिल सकता था, लेकिन फ्री वाले जॉब के लिए हमारे पास में कोई, हमारे बाप दादा जी का कोई एडवांस प्लानिंग नहीं था कि हम वहाँ पर फ्री में सेवा देंगे और हम अपना घर का बाप दादा का
दाल रोटी खाएंगे और मस्ती करेंगे। ऐसा वाला हमारे पास में कोई पर्याय नहीं था। हमारा हमारा खुद का कमाई किए बगैर हम अपने जो मैंने बताया कि भाई मेरा ट्यूशन का एग्जाम का फीस या किताबों का खर्चा, ये सब मैं अपना काम कर करके जिया हूँ किया हूँ। तो इसलिए मेरा आगे का बड़ा तो एजुकेशन नहीं हो पाया, लेकिन मैंने मराठी अंग्रेजी टाइपिंग भी किया हूँ। कंप्यूटर का भी क्लास लगा के देखा। और ये अपनी कमाई से कुछ खर्चा कर करके मैंने ये अपना जीवन आगे आगे बढ़ाया। तो मेरे को मजा आया और मैं करता रहा। तो आज आरसीएम के लिए ये ऐसे मेरे आज तक के अवार्ड रिवार्ड ढेर सारे हैं। मीट के माध्यम से भी मैंने क्या बोलते हैं मुजफ्फरपुर 2 बार विकलांग दिव्यांग बांधवों का टूर्नामेंट हुआ तो वहाँ पे भी गया। तो ऐसे सर्टिफिकेट्स है, ये ढेरों सर्टिफिकेट है, वो भी करते हुए किया मैंने। बहुत बढ़िया सर, यही कुछ जरूरी है स्विमिंग के आज के। है। हाँ, आज के इस दौर में बियॉन्ड एजुकेशन, यू हैव टू डेवलप सम ये क्रिकेट स्किल्स टूर्नामेंट विद का इन। सर्टिफिकेट बढ़िया है। बढ़िया। मतलब हर हाँ, क्षेत्र में ये मीट्स स्किल। की या सर्टिफिकेट है। वाह वाह, ये ऐसे मीट की सर्टिफिकेट है। बढ़िया। ये है। ये एक है सर सेंटर आपने एक मुझे व्हाट्सअप किया था एक 28वीं वर्ल्ड डे डिसेबल। ओके। क्या बोले सर? नहीं, आपने एक सर्टिफिकेट शेयर किया था अबाउट हेल्थ सर्टिफिकेट। वो काई का एग्जाम आपने पास किया था, स्वास्थ्य सलाहकार करके, हाँ। उसके बारे में अरे कही। ये नहीं, आपने हाँ, बात किया स्वास्थ्य तो भी सलाहकार चलेगा। हाँ। ये हमारा ऑनलाइन कोर्स होता है। एक्सपर्टी ऐप के माध्यम से रोज अपने को 1 घंटा वहाँ पे पढ़ाया जाता है। उसका फीस ऑनलाइन ही भरना पड़ता है। तो कौशल विभाग मंत्रालय के अंतर्गत अपने को वो सर्टिफिकेट मिलता है। और ये ऐसा उसका सर्टिफिकेट, बड़ा सर्टिफिकेट है, फ्रेम में फोटो में बढ़िया है। बढ़िया। ये हम्म। फोटो लगा है। Yes. तो ये और ये बहुत जरूरी है कि बियॉन्ड एजुकेशन हमें कुछ तो कार्ड भी है स्किल। सलाहकार हाँ हाँ। बिजली यस का। यस। तो तो हमारे यहाँ अ, ऐसा भी सर्टिफिकेट होता है। जो भी हमारे प्रोडक्ट है उसमें हम कुछ ज्यादा से ज्यादा साथियों को उसका लाभ देते हैं। तो अभी मतलब ये हमारे आप ऐसे ये सारे आरसीएम के प्रोडक्ट है, हमारे गुड डे से गुड नाइट तक के मिलने वाले हैं। तो आप अभी मतलब ये बिजनेस में मतलब खुद का शॉप भी चलाते हो, आरसीएम का काम भी यस यस, करते शॉप हो, भी चलाते और इसके अलावा हैं। आपका टेलरिंग का भी काम शुरू किया, वो बंद कर दिया? नहीं, अभी मेरा टेलरिंग का काम 2013 से बंद है। ओके। ये हमारा खाने बहुत का तेल बढ़िया। है। इसको हम्म। ऐसे अंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ऐसे पुरस्कार भी मिले हुए हैं। प्रतिभा ताई पाटिल के हाथों, अब्दुल कलाम जी के हाथों। और दूसरी बात पूछना और चाह रहा था सर मैं, कि आपका स्विमिंग का अभी कुछ जाते हो क्या? स्विमिंग स्टॉप हो गए मतलब? अभी मेरा स्विमिंग सुबह सुबह का मीटिंग रहता है। तो मैं अभी 2 साल हो गए मैं स्विमिंग को थोड़ा सा अवॉइड किया हूँ। स्विमिंग को टाइम नहीं दे पा रहा हूँ। नहीं तो अभी तक के मेरा रेगुलर स्विमिंग चलता था। गांव के तालाब में बड़ा जलाशय है, उसमें ऐसे डेली रूटीन में जाते थे 10 किलोमीटर दूरी पर। ओके। और वो आपने कुछ दोस्त संस्था के बारे में लिखा था कि आप उनसे जुड़े हो, जो डिफरेंटली एबल लोगों के लिए काम करते हो, तो वो किस तरीका हाँ, काम है? ये जैसे अभी चार बच्चू भाऊ कड़ू का संगठन है, महाराष्ट्र में काम कर रहा है। वैसा मैं वैसा दिव्यांग भाई लोगों का एक
तालुका सेक्रेटरी भी रह चुका हूँ 2013 तक के। तो उसके बाद में मैं वो संगठन से थोड़ा सा, मतलब अभी ये थोड़ा सा काम मेरा मनी सर्कुलेशन वाला भी वो वाला काम चालू था, तो उसमें मैंने फिर वो ने लोगों को 2013 को क्या हुआ, ये अतिक्रमण हटाओ मुहिम ग्राम पंचायत ने चलाया था। उसने मैं 2013 को, और मेरे को पूरा सिस्टम ने रोडपति बना दिया था। तो उस वक्त मैं बहुत बड़ा दुख वाला माहौल था उस पीरियड में। फिर भी वो भी समय मैंने हंसमुख अपने जीवन को स्वीकारा और राह को आगे बढ़ाया। और मैं मेरा काम करते रहा। और फिर 2013 को मैंने अपना खुद का मकान बनाना चालू किया, और खुद का मकान में फिर रहना चालू किया। और दोबारा वही जगह मैंने मेरा और चाय पान की दुकान चालू किया, बच्चे को हाथ में लेकर, बच्चे का सहयोग लेते हुए। बच्चे का साथ साथ में पढ़ाई, जैसा मेरा जीवन कहानी है वैसा बच्चे का भी जीवन कहानी बन गया। कि उसने भी अपना 12वीं के बाद में, जो माँ बाप के बदौलत पढ़ाई करता था, तो उसने बीएससी ज्वाइन किया। और काम करते हुए मेरा सपोर्ट, उसका सपोर्ट लेते हुए, एक मेक का बाप दादा का दोनों का सपोर्ट करते हुए उसका बीएससी कंप्लीट हो गया। और उसने अभी अपनी चाय कॉफी आरसीएम की सेल कर रहा है पूरा बिंदास। और निकोटिन फ्री चाह होती है, कॉफी हमारे स्वास्थ्य से रिलेटेड होती है, तो वो हम सेल कर रहे हैं। और आरसीएम का वर्कशॉप दुकान भी चलाता है। मैं फील्ड में थोड़ा वर्क करता हूँ। अब मैं दिव्यांग हूँ, फिर भी मैं फील्ड में वर्क के लिए जाता हूँ, वर्किंग करता हूँ। कल मेरा तुमसर तालुका है, वहाँ पे भी मीटिंग है, वहाँ उस मीटिंग को जाऊँ। बहुत बढ़िया है सर। मैं अभी हमारे साथ जो भी श्रोतागण जुड़े हैं, हमारे भावना दीदी, उनसे रिक्वेस्ट करता हूँ कि वो अपना फीडबैक दें, और हम सभी के लिए फिर मंच खुला कर दें। भावना ताई। और एक मिनट सर, हमारे सिस्टम का उद्देश्य है नए भारत का निर्माण। ये नए भारत का निर्माण है। और हमारा सिस्टम भी ये इतने सारे एनजीओ चलाता है। व्यसन मुक्ति अभियान, वृक्ष वृद्धि अभियान, ब्लड हेल्पलाइन, रक्तदाता संगठन, और संपूर्ण शिक्षा, महिला स्वच्छता अभियान, और एम्बुलेंस को रास्ता दे, ऐसे ढेर सारे उद्देश्य लेकर सिस्टम काम कर रहा है। तो हाँ, मैं बहुत मेरे बढ़िया सर। जीवन में आरसीएम हम्म, सिस्टम का बहुत बहुत आभारी हूँ कि जो मेरे जीवन में काम कर रहा है। और ऐसा आज मेरा हजारों लोगों का नेटवर्क है। हजारों में जो भी पॉजिटिव लोग हैं, वो आज बढ़िया काम भी कर रहे हैं। तो इसमें हमारा टाइम बढ़ता है, मनी बढ़ता है, और ये बहुत बड़ी हमारे फैमिली के लिए भी और हमारे लिए भी एक सिक्योरिटी का काम करता है। बहुत बहुत धन्यवाद। जी जी। सर, मैं आपको मैं आप जो भी बोल रहे थे मैंने सब ध्यान से सुना। बहुत अच्छा लगा, आपने आपके खुद के बलबूते पर इतना अच्छा सब काम किया है। तो मैं आपसे ये पूछना चाहूंगी कि आप जो ये सक्सेसफुल हुए हैं, तो आपने तो बहुत बड़ा काम किया ही है, पर ये पूछना चाहूंगी कि आपकी फैमिली का योगदान इसमें कैसा रहा, उसके बारे में आप क्या बताना चाहोगे? यस यस, इसमें तो सबसे रोल मेरे फैमिली का है, मेरे मैडम का है। मैडम ने मेरे को बोलो बहुत जैसा कि मैं उनका कुछ व्यक्त नहीं कर सकता भावनाओं को, नहीं क्या, लेकिन उनका बहुत बड़ा योगदान है। मैं कभी भी कहीं भी जाता हूँ, कोई डाउट नहीं होता है, कोई भी काम करता हूँ उसमें डाउट नहीं होता है। और मेरी सेवा के लिए उनका हमेशा योगदान रहता है। ये हमारे मॅडम कुछ बोल सकती है, तर इकडे जवळ बसणं का तुला ते सांगितलंय मगाशी पहिलेच आपल्या तुम्ही याच्यामध्ये मराठीत काढले. बोलू शकता ताई, हा, मराठीत बोलू शकता. हा, बोलू हा. शकता. बोला.
बोल ना, आपला काय काय योगदान सांगाल आहे. दादांबद्दल? सांग ना, जेवढी ना आहे तुझ्या कानात, बोल ना. हा बोला ना, बोला ताई. आरसीएमचे ट्रॉफी आहेत. त्यांच्या एकंदरीत कामाबद्दल तुम्हाला RCM काय सांगावं असं वाटेल? ते असे असे रिवॉर्ड आहेत पूर्ण टोटल. हे सिस्टमच्या आपण जे ह्याच्यामध्ये काम करतो न्यूट्रिशन हो, मध्ये, हो. ते न्यूट्रिच्या वीर क्लबचे आपण सदस्य आहोत हा आणि ताई, तुम्ही काही न्यूट्रिच्या बोलू वीर इच्छिता? अशी बॅच मिळाली आहे. 15 करोड मिशन लेडीज लोकांसाठी अनिमिया हो. मुक्तीचा एक मिशन आहे. त्याच्यामध्ये पण आपण भाग घेतलेला आहे आणि आपल्या हातून असं अनिमिया मुक्तीचा अभियान राबवल्या जाऊन राहिला आहे. तुम्ही आणि बोला हे ताई. डायमंड डायमंड क्लब, सुपर डायमंड क्लब, स्टार डायमंड क्लब, असे आहे कंपनीचे 3 आहेत ते असे अवॉर्ड रिवॉर्ड ढेर सारे आहेत. हा बोला ताई. नाव सांगा तुमचा. ऐकू नाही येते. त्यावर घेऊन ब्लूटूथ लावलेलं आहे का तुम्ही काय? बस बोल. माझं नाव नंदा नाशिक बजाज. ऐकू येते का? हो, येतंय येतंय, बोला. अं, बोला बोला. जे सांगितलं यांना सगळं तो ठीक आहे. बरं सगळं बरं. परिचित. मला ठीक आहे. जास्त बोलता नाही येत. नाही, ठीक आहे ना, ठीक आहे. तुम्ही काम करून दाखवलेलं आहे. तुम्ही त्यांच्या पाठीशी इतक्या उभ्या राहिलेल्या आहेत. हे खूप छान आहे. दोघं मिळून छान विश्व उभं केलं तुम्ही. हे खूप कौतुकाचं आहे. नक्कीच. मुलाचं लग्न मागच्या वर्षी झाला. हा नातू हा. आहे. अरे, झोपलाय. त्या सुनबाई आहेत. हम्म. मुलगा दुकानात आहे. अच्छा अच्छा. ठीक आहे. आणि छान मुलगी वाटलं आहे तुमचं. आता हा. 25 वर्षाची मुलगी आहे. हम्म. आणि ते BSc MSc होऊन रेडिओलॉजीचा कोर्स केलेला आहे आणि आता रेडिओलॉजीचा जॉब करून राहिली आहे. छान छान. मुलांची शिक्षण मागच्या वर्षी करणं आणि एकंदरीत हे सगळं एक यशस्वी आयुष्य जगणं हे सोपं नव्हतं. हे तुम्ही करून दाखवलं. तर हे सगळंच ऐकून खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद संवाद सारथीमध्ये आल्याबद्दल. ओव्हर टू विशाल. धन्यवाद भावनाताई. अशोक बनसे सर. हा सर, नमस्कार सर. हा नमस्कार सर, सर्वांना नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. सर, सर्वांना माझं नाव. खूप छान सर. इकडे येते का? थोडक्यामध्ये तुमचा प्रवास ऐकला. खूप छान तुमचा थोडक्यामध्ये प्रवास ऐकला आणि तुमच्या माध्यमातून म्हणजे खेळाच्या वगैरे माध्यमातून तुम्ही बरेच कार्य केले आणि पॅराऑलिम्पिक पर्यंत गेले तुम्ही. त्याचा बी खूप आनंद वाटला. आणि सर, तुम्हाला याच्या पुढे अनेक कामं करासाठी, शुभ कामं करासाठी खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद सर, धन्यवाद. बहुत 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 धन्यवाद. मी आपल्या सगळ्यांच्या धन्यवाद. पुऱ्या पुऱ्या भारतातल्या दिव्यांग बांधवांना आग्रहाची विनंती करून इच्छितो की त्यांनी आत्मनिर्भर बना या मिशन मध्ये सामील व्हा आणि आपल्या परिवाराला, आपल्या पिढीला सिक्युअर करा. हे मी सांगू इच्छितो. क्योंकि RCM मिशन हा करोड़पतियों को करोड़पति बनाने का मिशन और स्वदेशी आणि वरून 25 वर्षापासून लगातार ह्या भारतामध्ये एका प्रोडक्ट पासून सुरुवात केलेला एक फॅशन शूटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राजस्थान भिलवाडा आणि त्यांचे फाउंडर मिस्टर नमस्कार, DSP साबळा सर स्वागत रणजित जोशी सर तुमचं. धन्यवाद. बनवण्याचा मिशन घेऊन चालून राहिले आहेत. त्यांची लेट 17 जॉईन हजार झाले सर. विद्यार्थी रूपांतर त्यापासून चालू होत आहे. धन्यवाद म्हटलं.
25वी अॅनिव्हर्सरी मध्ये त्याची दिल्लीला साजरी होणार आहे. आणि 13 ऑक्टोबरला आम्ही आपल्या भंडाऱ्याची जामाचे आवाज नाही येत. एप्रिलच्या 9 सर तुमचा आवाज नाही, ते रणजित जोशी सर जॉईन झालेत, ते बोलतायत. तर तुमचा आवाज रणजित जोशी सर आवाज नाही बोला येत. तुम्ही. नाही, तुमच्याच कडून आवाजाचा प्रॉब्लेम तर झालाय आवाज सर नाही एकदा. येत. आवाजच नाही येत आहे. ताई, माझा आवाज येतोय? भावना ताई? हो, येतोय तुमचा विशाल आवाज आवाज. येतो, त्यांचा आवाज येतोय. नाही येत. हा सर, तुमच्या हा, इथं रणजित जोशी बघा ना सर, तुमचाही ब्ल्यूटूथ. आवाज तर आवाज येतोय. नाही येत आहे. नाही, आमच्याकडे आवाज क्लिअर आहे. तुमच्याकडे चेक करा सर एकदा. आता त्यांचं येतोय का ब्लूटूथ. सर? आवाज नाही येत आहे. त्यांचा आवाज नाही येत. आता येत आहे तुमचा का? आवाज येतोय. हॅलो झंदार साहेबांचा आवाज नाही येत. सर, आवाज नाही येत आहे. आता बोला सर. हॅलो. सर, आवाज हा, रणजित जोशी सर, आता येतोय आवाज? हा. त्यां- हॅलो. सर, एकदा तुम्ही लेफ्ट व्हा, झंजाड सर, आणि परत जॉईन करा. तुमचा आवाज नाही येते तिकडून. हॅलो. हॅलो. तुम्हाला आवाज येऊन राहिला? हो, आता येतोय सर. नाशिक सर येतोय. हॅलो. ठीक आहे मग. ताई, त्यांचा आवाज येतोय का तुम्हाला? हो, येतोय मला. ओके ओके. सर बोला ना, तुमचा आवाज येतोय. हॅलो. हॅलो. सर, तुम्ही बोलत नाहीये, आवाज नाही येते तुमचा. हॅलो. सर, आवाज नाही येऊन राहिला आहे. येतोय येतोय, तुम्ही बोला, तुमचा आवाज येतोय. तुमचा आवाज येतोय, बोला ना सर तुम्ही. आम्हाला तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोला. आवाज येतो म्हणते ना, तुम काय करते नाही. येऊन राहिला? मग काय? सर, तुमचा येतोय आवाज सर आवाज येतोय, तुमचा. बोला. हो, तुम्ही बोला बोला. आवाज येऊन राहिला ना. त्याचा आवाज येते ना. हो, येतोय, आवाज येतोय. हॅलो. रणजित जोशी सर, तुम्ही बोला ना तोपर्यंत. हो. हॅलो. हा सर, आवाज येतोय तुमचा, कुठे बोला ना. आवाज येऊन राहिला? हा, आता येतो. बरेच वेळचा आवाज डिस्टर्ब होतो, आवाज नव्हता येत बरोबर. रणजित जोशी सर, बोला हा. तुम्ही. हा, नमस्कार सर. माझी मुलगी पण आहे मीटिंग मध्ये आज. ओके. आता छान. पार्टिसिपेट. रणजित जोशी सर. उर्मिला जंजाळ नाव आहे ना. हो हो सर, बघितलं बघ. बहुतेक रणजित सरांना प्रॉब्लेम होत आहे. सर बोला ना. सर, तुमचा आवाज नाही येत, रणजित जोशी सर. हॅलो. आवाज नाही का तुम्हाला? आता येतो. हा? आता येतो. रणजित जोशी सर, अनम्यूट आहात तुम्ही. आवाज आणि म्यूट आहात, अनम्यूट करा, अनम्यूट. सर, व्हिडिओ ऑन झाला, अनम्यूट करा, अनम्यूट. हो.
हा बोला सर आता. नाही, काहीतरी अडचण आहे तुमच्याकडे. मी तोपर्यंत नितीन शेंडे सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी बोलावं. रणजित जोशी सर, माझा आवाज येत असेल तर एकदा लेफ्ट रनिंग आणि परत जॉईन करा. हॅलो. तर बोलत आहेत पण काहीतरी प्रॉब्लेम नाही, आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. नाही, नितिन शेंडे सर, तुम्ही बोला. किती येऊन राहिला जावेद जी, आपको कुछ बात किती नाही येऊन करनी राहिला है, अनम्यूट करके प्रॅक्टिस बात कीजिए. करायला. जावेद सर. आय थिंक काहीतरी प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. तुमच्या मुलीला घालायचं, ती तुमच्या जवळच आहे का बाहेर आहे, उर्मिला? बाहेर आहे पण आहे ती हा, तिथं त्यांना ऑप्शन द्या बोलायचं बोलण्याचा. असेल तर अनम्यूट करून बोलायला सांग. उर्मिला अनम्यूट करून तुझ्या सांग मनोगत. माझं नाव उर्मिला नाशिक झंजाळ. मी सध्या नागपूरला असते. माझं झालंय रेडिओग्राफी आणि अगोदर झालंय BSc. हा. माझ्या पप्पांचं लाईफ म्हणजे खूप संघर्षाचं आहे आणि आतापर्यंत घडलेल्या घटना ह्या खूप विचित्र होऊन गेलेल्या आहेत आणि आयुष्यात नवीन संधी कशी मिळेल हे माझ्या पप्पांकडून शिकावं, कारण त्यांनी आयुष्यात खूप मोठा संघर्ष उभं केला आहे. आम्हाला हे लहानाचं मोठं करण्यात त्यांचा खूप खूप मोठा हात आहे आणि सगळ्यात त्याच्या मागे माझ्या आईचा हात आहे. ती अशी एकदम लहान मुलाच्या मागे जसं एक आई उभी असते, त्याच्या मागे माझ्या वडिलांच्या मागे नेहमी उभी होती. आणि तिचंही ती विचार करू शकत होती की आपण खूप मोठ्या घरातली मुलगी आहे, ती जाऊ शकत होती पण ती कधी गेली नाही. कारण तिला असं वाटलं नाही की आपण या व्यक्तीची कधी साथ सोडावी, म्हणून ती आजपर्यंत माझ्या पप्पांच्या मागे जशीची तशी ठामपणे उभी आहे. आणि त्यात माझा मोठा भाऊ, त्याचा तर खूपच मोठा साथ आहे. माझं लहानपणाचं आयुष्य माझ्या वडिलांनी जितकं मला मोठं करण्यात आपलं योगदान दिलंय, तितकं माझ्या भावाने सपोर्ट केलेला आहे. मी जो आजपर्यंत इतकं शिक्षण घेऊ शकली आहे ती माझ्या भावामुळे आणि माझ्या पप्पांमुळे आणि माझ्या आईमुळे. खरं तर आमच्या चौघांचंही लाईफ हे खूप संघर्षाचं आहे. आताच 5 सप्टेंबर तारीख होऊन गेलेली आहे. तो आयुष्यात आम्ही कधी विसरू नाही शकत, कारण घराच्या आम्हाला रस्त्यावर राहायला कसा पाडलं भाग पडलं ही त्या दिवशी आम्हाला घटना झालेली आहे. मी एकदम लहान होती, तरी 6व्या क्लासमध्ये असेल. ती घटना घडली होती. ती घटना आयुष्यात आम्ही कधी विसरू नाही शकत. पण त्याही संघर्षातून कसं सामोरं जावं हे आमच्या वडिलांनी आम्हाला तेव्हा शिकवलं. म्हणजे असं म्हणतात ना की जे होतं ते चांगल्यासाठी होतं, ते हेच परिस्थिती आहे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि वादविवाद स्पर्धेमध्ये मी नेहमी भाग घेत असते आणि त्याच्यात माझा पहिला नंबर येतो. आणि हेही मी नोटबंदी हे झालं म्हणजे नोटबंदीचं सिस्टम आलं होतं, म्हणजे 11वीत असताना आणि मी 12वीत असताना ते आलं होतं. तर वादविवाद स्पर्धेमध्ये हा आमचा एक टप्पा होता. म्हणजे काय म्हणतात त्याला, हा नोटबंदी ही गरजेची होती की नव्हती होती असं म्हणजे टॉपिकचं नाव होतं. त्याच्यात मी नकाराच्या बाजूने घेतलं होतं. नाही सॉरी, होकाराच्या बाजूने घेतलं होतं. आणि त्याच्यात माझा पहिला नंबर आलेला होता. सगळेजण विचार करत होते की आजपर्यंत ही न बोलणारी मुलगी आज म्हणजे मी बोलत होती पण असं म्हणजे आपले मत मांडणार असं काही वाटलं नव्हतं. पण तेव्हा मी माझे मत ठाम मांडली होती आणि हे मत ठाम मांडणे ही माझ्या वडिलांकडून शिकली आहे. आणि सतत आतापर्यंत जे शिक्षण आहे ते माझ्या वडिलांमुळेच मिळालं आहे आणि त्यांचं सपोर्टिव्ह आमच्या सगळ्या फॅमिलीचं आहे. तरी मी जे बोलले ते काही चुकीचे असेल किंवा बरोबर असेल किंवा नसेल, तरी इथेच माझे शब्द थांबवते. धन्यवाद. धन्यवाद उर्मिलाजी. निश्चितच आज नाशिक जंजाळ सरांकडून आम्हाला जे काही ऐकायला मिळालं, निश्चितच आमच्यासाठी
आणि जे पण लोक आहे फेसबुक लाईव्ह बघतायत किंवा नंतर युट्यूबला बघतील, त्या सर्वांना हे प्रेरणादायी असंच कार्य आणि त्यांना नवीन दिशा मिळेल. आणि स्वतःला हे खूप महत्वाचं आहे. जे नवीन शैक्षणिक धोरण असेल किंवा आत्ताच्या काळाची जी गरज आहे की यू हॅव टू डेव्हलप युअर स्किल, की तुमचे कौशल्य वाढवायचे, हे तुम्ही अगदी बालपणापासून सिद्ध केलंय. आणि आज याही परिस्थितीत नवीन नवीन स्किल शिकतायत. हे खूप महत्वाचं नवीन दिशादर्शक तुम्ही आज आम्हा सगळ्यांना दिलं. जाता जाता एक छोटासा संदेश सर्वांना प्रेरणादायी असा द्यावा. नंतर आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने करूया. मी भावनाताईंना विनंती करेल शेवटी प्रार्थना घेऊन समापन करावं. मी पुनश्च एकदा आमच्या संकल्प फाउंडेशन आणि संवाद सारथी परिवाराकडून नाशिक सर त्यांच्या पूर्ण कुटुंबाचे ऋण व्यक्त करतो. आणि तुमचा जो वेळ दिला या संवाद सारथीसाठी त्याबद्दल ऋणात राहू इच्छितो. खूप खूप धन्यवाद सर. एक छोटासा संदेश अं, प्रेरणादायी सगळ्यांसाठी आणि त्यानंतर आपण या सत्संगाची सांगता प्रार्थनेने करू. हा सर बोलू. येस सर, एक छोटासा संदेश सर, की भाई सगळ्यांनी हे हेल्थ अवेअरनेसचं सर्टिफिकेट प्राप्त करून घेणं काळाची गरज आहे. आज दवाखाने फोफवत आहेत आणि स्वास्थ्य बिघडत आहे. अगर दवाखानेच निर्माण होत आहेत स्वास्थ्याच्या रिलेटेड, तर आज छोटे छोटे हार्ट अटॅकनी लोक मरत आहेत. कॅन्सर, डायबिटीजची तर भारत राजधानी होत चाललेला आहे. पण आपल्याकडे स्किल इंडियाचं NSDCचं सर्टिफिकेट आहे. ते एक्सपर्टीच्या एक कोर्स आहे, चालवल्या जाते. त्यांची फीस भरून आपण हा ऑनलाईन कोर्स शिकून घेऊ शकतो रोज 1 तास. तर अशा पद्धतीचा हा एक संदेश आहे. आणि आपल्या खाण्याच्या तेल एकच आणि एकच आहे, राईस ब्रँड, हेल्थ गार्ड राईस ब्रँड ऑइल, जो आपल्या स्वास्थ्याच्या रिलेटेड आहे. ह्या तेलापासून अगर आपल्या पूर्ण भारताला रोगमुक्त आपण करू शकतो, एवढी मोठी ताकद आहे. बाजार व्यवस्थेला आमच्या स्वास्थ्याशी काही लेणं देणं नाही, आमच्या इन्कमशी पण काही लेणं देणं नाही. पण RCM सिस्टमला स्वास्थ्य, सेवा आणि संस्कार या तिन्ही गोष्टी घेऊन चालणे आहे. आणि माझे मनोगत ऐकून घेतल्याबद्दल मी आपलं सगळं संवाद सारथी सिस्टमच्या फार फार आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. भावनाताई माझ्या चॅट बॉक्स प्रार्थनेने मध्ये नंबर वगैरे हो, टाकलेला आहे. धन्यवाद ओके सर. प्रार्थना घेऊया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शांति शांति. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आपण पुढच्या एपिसोडला परत